त्यांना अगोदर समजा विचारा. नमस्कार, मी संतोष क्षीरसागर, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर. मी आलोय सज्जन माने सरांच्या शेतात. त्यांनी धन्वंतरीचे सर्वच प्रोडक्ट वापरून केलेला जबरदस्त रिझल्ट घेतलेला आहे. त्यांनी कसा वापर केलाय हे त्यांच्याकडून ऐकून घेऊया. बोला सर, तुम्ही काय कसं वापरले, काय केलं? नमस्ते. पहिल्यांदा लागण केल्या एक 8 दिवसात मी ट्रॅक्टरची लावली होती. हा, ट्रॅक्टरची लावल्यामुळे लहान ज्यावेळी रोप होती ना त्यावेळी लहान रोपावर काय तुमच्या मावा तुडतुडी असलं काही येत नाही, तांबर आलं नाही, काय सुरू नाही. हे झाल्यानंतर पुन्हा ह्याची एकदा फवारणी केली. RPS 76 आणि ते दोन्ही मिळून ह्याची एकदा फवारणी केली. RPS 76 इम्युनिटी अल्ट्रा आणि ही RPS 76 दोन्हीची फवारणी केली. दोन्ही फवारणी केली. Yes. दोन्ही फवारणी केल्यानंतर परत सॉइल गार्ड पाण्याबरोबर RPS 76 आणि हे दोन्ही सोडलं तुम्ही? पाण्याबरोबर सोडलं. हा, पाण्याबरोबर सोडल्यानंतर आता स्लरी आता सध्याला कसं आहे आता काय रासायनिक खतं थोडीफार वापरली. मग आता ह्याच्या पुढे रासायनिक खतं काय बंद जायची. मग त्यासाठी ही स्लरी वापरण्यासाठी आणली आता. स्लरी आता आणि RPS आणि बॅक्टोरी दोन्हीचा वापर केला तुम्ही? बॅक्टेरियाज पण एकदा वापरले. बॅक्टेरियाचं तुमचे हे RPS 76 दोन्ही वापरले. सोडले. त्यानंतर बाबा त्या अगोदर त्या उन्हाळ्यात सुद्धा कोथिंबीर होती त्यात. मग ती RPS 76 सोडल्यामुळे कोथिंबीर उन्हाळ्यात सुद्धा चमकदार आहे. कोथिंबीर काढून म्हणजे ह्याच्यातच दुय्यम पीक घेतलं होतं कोथिंबीर. दुय्यम पीक उन्हाळ्यात सुद्धा चांगला कोथिंबीर उगवण क्षमता आणि काळीबोर अशी कोथिंबीर तुमच्या हे होती. मी बघितली त्यावेळेस, छान होती कोथिंबीर. मग आता ह्याला शेणखत टाकणार आहे. आपल्या शेणखतावर तिथं आता कंपोस्ट टाकायला वेळ नाही. त्यासाठी आता शेणखत जागेवर टाकल्यानंतर कंपोस्ट वापरणार आहे. त्या ड्रीप मध्ये सोडणार नाही, फवारणी. इतर शेतकऱ्याला तुमचं काय सजेशन असेल? धन्वंतरी प्रोडक्ट वापरावे, कसे वापरावे? छान आहे एकदम. वापरले एकदम काय सोय. मी स्वतःच वापरले ना, त्यामुळे काय वापरायला म्हणजे मला असा रिझल्ट आहे समोर. धन्यवाद. त्याच्या पुढे त्या कुठं हुमणी आहे माझ्या नावात. मग हुमणी आहे म्हणल्यानंतर संतोष सरांनी सांगितलं बाबा ही डोमारीच अल्ट्रा वापरा. मग त्यामुळे ही निमोनियाची अल्ट्रा पण आणली. आणि आता ड्रीप मध्ये सोडल्यानंतर निमोनियाची अल्ट्रा त्याबरोबर हिंगीची एक बाटली सोडायला सांगली 50 ग्रॅम. मग ती सोडल्यानंतर असले हुमणी तरी आहे आमच्या रानात कुठे हुमणी. ते हुमणी पण नष्ट होऊन जाईल. त्यासाठी एवढं आणलेलं आहे. सर, तुम्ही धन्वंतरी जे प्रोडक्ट वापरले का नाही, आणि तुमच्या शेजारी कुठतरी एका तुम्ही केळी कोणाची बिगर धन्वंतरी वापरली पाहिले असेल, तुम्ही बघितलं असेल ते, त्या दोन्ही मध्ये नेमका तुम्हाला काय फरक वाटला? आपली एकदम सुंदर केळी आहे. एकदम कलर फिरत चांगला आहे. बुंद मोठं झालं. क्रोम कधी वापरलं सर? क्रोम ही सुरुवातीला वापरली. सुरुवातीला वापरली क्रोमची एक बॅग वापरली. सुरुवातीला पहिल्यांदा वापरली होती जास्त. शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या काय सल्ला देऊ शकाल याच्या संदर्भातला? की बाबा ही धन्वंतरी जी आहे ही प्रोडक्ट चांगली आहेत सध्या. चांगली असून त्यामुळे रिझल्ट पण चांगला मिळतो. आणि असताना ती विषमुक्त आहे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे झाड सुद्धा चांगली तजेलदार असते. मी समोर दिसतंय तुम्हाला, मी सांगायची आवश्यकता नाही. छान आहे, एकदम छान आहे. जबरदस्त आलेला आहे. तुम्ही रिझल्ट चांगला घेतलेला आहे. सर्वांनीच वापरावी. सेंद्रिय शेतीकडे सर्वांनीच वळायलाच पाहिजे. यासाठी सज्जन माने सरांनी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. मला ती सहाने सराच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांना रासायनिक खत प्रमाण थोडं कमी करून याचं जास्त प्रमाण केलेलं आहे. वापरले तर हे आपले धन्वंतरी प्रॉडक्ट आहे तेवढे सगळे वापरले. सर, तुमच्या एकबार नाव पूर्ण आणि तुमच्या गावाचं नाव सांगा सर. सज्जन हिंदुराव माने, राहणार कोल्हेरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. छान. धन्यवाद.